नमस्ते, तक्षुस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरणची भाजी। चला मग आपण आता सुरणची भाजी बनवूया। हे सुरण आहे, याची साल काढून आपण याला बारीक कापून घेणार आहोत आणि बॉईल करून घेऊ। हे सुरण कापलेलं आहे, याला आता आपण शिजवून घेणार आहोत। सुरण कापताना हाताला तेल लावून घेणे। तेल लावल्याने हात चुळचुळ होत नाही। सुरण कापताना हात चुळचुळ होतो। सुरण स्वच्छ धुवून बॉईल करून घेणार आहोत। बॉईल करण्यासाठी 1 ग्लास पाणी घेतला आहे आणि त्याच्यात अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे। सुरण हे मस्त बॉईल शिजलेलं आहे बघा। आपण आता याला फोडणी देऊ। सुरण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, गरम मसाला, जिरे, अर्धा टमाटर बारीक कापून घेतला आहे, छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे, हळद, 1 चम्मच चटणी, धना पावडर, दोन पई तेल टाकणार आहोत। तेल तापलंय, आता कांदे टाकू। कांदे मस्त थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घेऊ। मग आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता टाकू। मग जिरे टाकू। अर्धा कापलेला टमाटर टाकू। चटणी, हळद, धना पावडर आणि गरम मसाला टाकू। मस्त चांगल्यापैकी परतून घेऊ। आता सुरण टाकू। आणि थोडीशी मीठ टाकू। पहिले आपण मीठ टाकलं, बॉईल करताना मीठ टाकलेलं आहे। आता थोडंसं मीठ टाकू, थोडंसंच टाकू। आता वरून कोथिंबीर टाकू। आता 5 मिनिटं कमी गॅसवर बॉईल होऊ देऊ, शिजू देऊ।
सुरणची भाजी बघा मस्त तयार झाली आहे. सुरण भाजी